नमस्कार. आज आपल्याला जे दिसत आहे 6A2 6A, नंतर तुकारामजी दोरकर 6A, ज्ञानेश्वर दोरकर सर 6A3-2, परत शीतल मॅडम 6A2 आणि शेवटी जे आता लेटेस्ट आमचे जे गेस्ट आहेत मेन आजच्या प्रोग्रामचे प्रमोद उदावानजी रेणुका मॅडम. तर डबल रोल दिसतोय माझा सगळ्यांना. हा डबल रोल कसा काय? तर ही पण एक संधी होती माझ्या समोर आणि वैशाली मॅडमनी प्रत्येक गोष्ट शेअर केल्या असतील आज की संधीचं सोनं केलं आम्ही कुठलं जास्त गूढ रहस्य ज्याला म्हणतो की जाणून नाही घेतलं. माझे जे सिनियर आहेत, माझे जे गुरु आहेत, त्यांनी मला एक प्रत्येकदा अपॉर्च्युनिटी दिली आणि त्या अपॉर्च्युनिटीचं संधीचं सोनं केलं. मी कधी शंका नाही घेतली, कधी त्यांना फिरून विचारलं नाही की असं कसं काय आहे. त्यांनी प्रत्येकदा आम्हाला एक मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर आम्ही दोघंही वैशाली आणि मी चाललो. पूर्ण कुटुंब माझी 2 मुलं आणि मी. छान जीवनाची एक सुरुवात झाली. आज जेव्हा पूर्वीचा काळ जेव्हा आठवते, काळ म्हणजे खूप जुना काळ नाही आहे, लेटेस्ट 4-5-5-6 वर्षाबद्दलचा आमचा जो जर्नी आहे तो ऐकला की माणसाच्या अंगाला काटे येतात. की कंडिशन सगळी चांगली असताना सुद्धा घरचा कुठलाच आम्हाला हे करायचं नव्हतं, म्हणजे घरच्या प्रॉपर्टीचं किंवा घरच्या कुठला आधार घ्यायचा नव्हता मला. घरची मी माझ्या भावाला कार सुद्धा मागत नव्हतो. माझ्या इथे 4 व्हीलर होत्या, मी पायी निघायचो. वैशाली मॅडम म्हणे आपल्याला जेव्हा आपण आपली कार घेऊ तेव्हाच आपल्या कारमध्ये आपण प्रवास करू. एक स्टेटस होतं स्वतःचं, कारण माझं जीवन मला माहीत आहे की माझ्या घरचे लोक सर्व विचार करत होते की अमरचं कसं होणार, कारण मी सर्वात लहान आहे 6 भावांमध्ये आणि 6 बहिणींमध्ये 12 लोकांचं कुटुंब आहे. सर्वात मी लहान आहे आणि लहान म्हटलं की सर्व जबाबदारी येते, लग्न कार्यप्रसंग, म्हणजे माझं जीवन चिल्लर झालं होतं. एका शब्दात सांगतो मी की मी कुठलंच माझं व्हॅल्यू नव्हतं. मी स्वतःच नव्हतं केलं, कारण मी लहान असल्याकरताना मला प्रत्येक जबाबदारी सांभाळायची होती आणि मी कुठेही म्हटलं की चाललं. पण ज्या दिवशी ठरवलं की नाही, हे जीवन आपल्याला थांबवावं लागेल कुठेतरी, हे जीवन कुठेतरी थांबवावं लागेल, हा जर्नी जो हा आपला प्रवास आहे आपल्याला हा थांबवावा लागेल. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणी वैशाली मॅडम माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात. मला त्यांनी धीर दिला, आधार दिला की आपण पण करू शकतो, आपण पण करू शकतो. या शब्दात किती मोठा पॉवर आहे. मी पण करू शकतो, कारण मी म्हणजे एक जे वैशाली मॅडमनी सांगितलं की नरेशचंद्र काठोडेंचं एक ब्रॉशर आलं होतं आमच्या घरी आणि अन्यंका सुरजीलाच मला वाटतं सर एक प्रोग्राम झाला होता. त्या प्रोग्राममध्ये त्या नरेशचंद्र काठोडेंना इन्व्हाइट केलं होतं आणि त्या पत्रिकेवर त्या कार्डवर लिहिलं होतं की मी IAS अधिकारी होऊ शकतो. त्या शब्दांनी आम्हाला या वळणावर आणून ठेवलेलं. अंगाला शहारे आल्यात मला सांगताना. मी का करू शकत नाही याचं उत्तर माझ्याच जवळ आहे. बघा, जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा प्रत्येक वेळेस खूप अडचणी आल्यात आणि माझ्या घरामधला जो मी सगळ्यात लहान असल्या कारणानं मला प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची. आधीपासून उणीव होती आणि वडील एक्सपायर झालेत. मी जमिनीमध्ये म्हणजे शेतीमध्ये गेलो. मला कुठलंच समजत नव्हतं शेतीतलं काम. आमच्या पत्रोडमधले जे मोठे मोठे जे लीडर्स आहेत आज, सुधीर भाऊ रशे, मोहनभाऊ पवार, मोठे मोठे असतील आता सर आहेत म्हणून, तर त्या लोकांनी मला शेती शिकवली. मला केळी कशी लावायची, संत्र्यामध्ये कसे हे करायचं काही समजत नव्हतं. पण मी प्रत्येक गोष्ट विचारून केली आणि विश्वास ठेवला त्या लोकांवरती. मोहनभाऊ पवार, मी आज माझ्या भावापेक्षाही भाऊ मानतो. त्यांना केळी कधीच पिकली नाही, पण मला केळी 1 नंबर पिकली पहिल्याच वर्षी, कारण मी कुठली शंकाच घेतली नाही. आणि त्यांचं एकच होतं की मी करून राहिलो पण मला सक्सेस नाही आहे आणि मी कधीच त्या गोष्टीवर मार्क नाही केलं. मला करायचं होतं, त्याच्यामध्ये सक्सेस घ्यायचं होतं. माझ्या घरी 6 भावांमध्ये कोणीच केळी लावली नव्हती, 5 भावांमध्ये, पण मी केळी पहिल्यांदाच लावली आणि सक्सेस झालो. माझा तिथूनच कॉन्फिडन्स लेवल वाढला
आणि एक सुरुवात केली. शेतीमध्ये पण मी एक चांगल्या लेवलचं उत्पन्न काढलं. आणि घरच्यांना, माझ्या बहिणींना जी काळजी होती की अमर खूप लहान आहे, याच्याकडून काही होऊ शकत नाही, त्यांना खूप काळजी होती माझी. पण आज माझ्या बहिणी किंवा माझे भाऊ मला पाहतात तर ते म्हणतात की यार यांनी करून दाखवलं, काही होऊ शकते. 17,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे पत्रोडला. थोडीशी मिसिंग असतेच फॅमिलीमध्ये, पण आम्ही कुठल्या आशा नाही केली आपल्या घरच्या प्रॉपर्टीची. पण माझे जे मेंटॉर आहेत ज्ञानेश्वर दुरकर सर, त्यांनी सांगितलं की तुमच्याजवळ सगळं काही आहे आणि आमच्याजवळ तर काही नाही आहे, मग वाद कशाचा, सोडून द्या. तोच शब्द आम्ही पकडला, प्रस्थान केलं अमरावतीमध्ये आणि ठरवलं की होऊ शकते. कॅंगनची मशीन ऑलरेडी 2018 मध्ये घेतली. फक्त पाणी प्यायचो. 2 वर्ष पत्रोडला पाणी दिलं लोकांना आणि 1 वर्ष अमरावतीत दिलं. जे आपण म्हणतो की चांगलं दिलं तर त्याच्यापेक्षा किती पट चांगलं भेटते. पत्रोडला पाणी देताना माझ्या मनात थोडंसंही नव्हतं की ही मशीन कोणी घेणार का. फक्त पाणीच दिलं. जे हातात काम घेतलं तेच काम होणार आहे. पाणी द्यायचं काम केलं, लोक पाणीच पिले, कारण इंटेन्शन नव्हतं मशीन विकण्याचं किंवा. आणि वैशाली मॅडमनी सांगितलं की अमर सरांना डेमो सुद्धा द्यायची हिंमत नव्हती होत. ज्ञानेश्वर दुरकर सर, विठ्ठल सर आलेत, 20-22 मशीन गेल्या, पण त्यांनी येणं बंद केलं. आणि मग काहीतरी करायचं होतंच, जिद्द होतीच मनात. पण दुरकर सर म्हणायचे की तुम्हाला गरज नाही आहे कॅंगन वॉटरच्या बिझनेसमध्ये, म्हणजे लोकांना हे करण्याचं, प्रमोट करण्यासाठी. तर तुमच्याजवळ सगळं काही आहे, मॅडमचा जॉब आहे, शेतीचा पैसा आहे, तर ठीक आहे ना, जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही सुरुवात करा. पण ज्या दिवशी निर्णय घ्याल करण्याचा, स्वतः उभा राहण्याचा, त्या दिवशी अमरावती तुमची राहील. अमरावती तुमची राहील असा शब्द त्यांनी दिला. आणि तो शब्द जर आज कधी पाहिला तर अमरावती आपली सर्वांची आहे. कशामुळे? एक छोटा मी निर्णय घेतला म्हणून. तर बघा, मी निर्णय घेतला आणि एक स्टार्टिंग झालं आणि पहिलाच डेमो माझ्याकडे झाला आणि पहिल्या डेमोमध्ये मला सक्सेस भेटला. म्हणजे मशीन बुकिंग झाली. माझी कॉलर थोडीशी उंचावली की बाबा सोपं काम आहे, करू शकतो. आणि त्या माझ्या घरात एक ऑफिस केलं मी छोटंसं. त्या ऑफिसमधून मी सुरुवात केल्यानंतर ती मशीन डन झाली. आणि नेटवर्कर होते, नेटवर्किंगचा यन सुद्धा मला माहिती काय काय असते म्हणून. त्या व्यक्तीला मी कव्हर केलं. कशामुळं? ट्रान्सपरन्सी होती माझी स्वतःची. डोळ्यात डोळे टाकून मी बोललो त्या व्यक्तीसोबत की हे प्रॉडक्ट काय आहे, या प्रॉडक्टचं व्हॅल्यू काय आहे. कारण माझ्या घरात जो प्रॉब्लेम होता, मॅडमनी शेअर नाही केला मला वाटते आज, की जो रिझल्ट आला तो एक्सलंट रिझल्ट आला. आणि त्या इफेक्टनी माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि मला वाटलं की हे प्रॉडक्ट प्रत्येकाच्या घरात लागायला पाहिजे. आणि निर्णय घेतला आणि मग तिथून एक सुरुवात केली आणि नंतर मग आज मला माहीत नाही की एक बीज टाकलेलं छोटंसं, एक म्हणजे काय म्हणतात त्याला, बीजारोपण केलं, आज वटवृक्ष तयार झालं. असं वटवृक्ष प्रत्येकाचं होऊ शकते. एक ठरवावं लागेल, एक निर्णय घ्यावा लागेल आपल्याला. नाही तर मग 2-4 लोकांकडे गेलो आणि नाही म्हटलं की यार थोडंसं काम कठीण आहे, कारण 2.25 लाखाची मशीन आहे म्हणते. पण सगळ्यात पहिले ती मशीन आपल्याला महाग वाटते की स्वस्त वाटते, त्याचं काय व्हॅल्यू आहे. आज या मशीनची, या प्रॉडक्टची किती लोकांना गरज आहे. आणि जो बिझनेस प्लॅन कंपनीने दिलेला आहे, हा बिझनेस प्लॅन काही एकट्यासाठी, माझ्यासाठी नव्हता, हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आज जे वैशालींनी सुरुवातीला म्हटलं की समुद्र आहे, या समुद्रातून पाणी किती काढायचं आपल्याला संपणार नाही. आज एवढा मोठा समुद्र आपल्यासमोर उभा झालेला आहे ज्ञानेश्वर दुरकरसरांच्या माध्यमातून. त्याला जर मी थांबवलं असतो तर मला नाही वाटत की हे, म्हणजे कोणीतरी विदेशातला व्यक्ती आला असता ज्ञानेश्वर दुरकर सरांना सांगण्यासाठी आणि तो व्यक्ती आमच्याकडे आला असता, असं नसतं झालं. कारण आपल्याला हे सांगणं आहे, आपल्या घरात 2.25 लाख रुपयाची मशीन आहे, पण कोणाला त्या मशीन बद्दल माहिती दिली नाही, सांगितलं नाही, तर समोरच्याला माहीत कसं होणार. कारण कार म्हणा किंवा घर म्हणा किंवा मोठी जी प्रॉपर्टी आहे ती दिसते, मशीन नाही दिसत कॅंगन वॉटरची. आपल्याला लोकांना बोलवावं लागेल, लोकांना पाणी द्यावं लागेल, लोकांना त्याचं महत्त्व कळावं लागेल आणि मग लोकांना निर्णय घेण्यासाठी सपोर्ट करावा लागेल. निर्णय घेण्यासाठी, मशीन लावण्यासाठी सपोर्ट करावा लागेल. फक्त
आपला व्ह्यू क्लिअर पाहिजे, त्या प्रतीच्या आपल्या ॲक्शन पाहिजे त्या व्यक्तीच्या घरात मशीन लागण्यासाठी. आज माझ्यासमोर गोरडे सर आमचे बसलेत पत्रोडचे, त्यांनी पहिलं डिव्हाइस घेतलं, ते खाली लावलं होतं खालच्या घरी आणि सर वर राहतात. नंतर त्यांना ते अमरावतीत आले आणि अमरावतीत आल्यानंतर त्यांना वाटलं की या मशीनचा पाण्याचा उपयोग आपल्याला थोडा कमी भेटून राहिला, तर त्यांनी तुरंत दुसऱ्या मशीनचं RTGS केलं. पहिल्या मशीनला मला वाटलं म्हणावं लागलं असेल, पण दुसऱ्या मशीनला त्यांना फोन सुद्धा केला नाही. त्यांनीच फोन केला की डिटेल्स पाठवा, RTGS आम्हाला करायचं आहे. अशी कंडिशन आली आहे सध्या स्थितीत. एक मशीन आपल्याला देणं आहे सुरुवातीला आणि दुसऱ्या मशीनसाठी आपल्याला म्हणणं नाही कोणाला, ते स्वतःच घेतील, दुसरी घेतील, तिसरी घेतील, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. पण ट्रान्सपरन्सी पाहिजे, क्लिअरिटी पाहिजे आणि क्लिअरिटी राहिली की सगळ्या गोष्टीचा आपल्याला तसे रिझल्ट येतात आणि तशा प्रकारचे लोक मिळतात. पण आपल्याला वाटते की 2, 4, 10, 20 लोकांना आपण सांगितलं तर आपण नाही करायला पाहिजे, हा बिझनेस कठीण आहे. आणि या बिझनेस किंवा हे प्रॉडक्ट समोरच्यांना देण्यासाठी आपला सगळ्यात पहिले इगो, ज्याला म्हणतात अहंकार, हा खाली ठेवावा लागेल. अहंकार जर खाली जर ठेवला तर या फील्डमध्ये 100% सक्सेस होणार. मी भाजीवाल्याजवळ जातो त्यालाही कॅंगन सांगतो, बूट पॉलिश करायला जातो त्यालाही कॅंगन सांगतो, गुपचूप खायला जातो त्याला सुद्धा कॅंगन सांगतो आणि त्याचेच रिझल्ट आज आपल्याला दिसत आहेत. पण मी म्हटलं की यार त्याच्या अंगात तर फाटके कपडे आहेत, हा काय कॅंगन मशीन घेणार नाही. कॅंगन मशीन ही कोणी पण घेऊ शकते. तुम्हाला त्याचा व्हॅल्यू त्याला सांगावं लागेल, त्याला तुम्हाला डेमो द्यावा लागेल आणि मग लोक घेतील. तर आज आपल्याला या हॉलमध्ये निर्णय घ्यायचा आहे. डिस्ट्रीब्युटर्स आहेत, पण हा विषय अधिक किती लोकांपर्यंत किती स्पीडनं पोचवायला लागेल आपल्याला, तर हे आपल्याला ठरवायचं आहे. तर धन्यवाद मला तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल आणि शांततेनं बसल्याबद्दल. थँक्यू.